महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आपणा सर्वांचेच लोकनेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचा 22 जुलै रोजी जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजोपयोगी उपक्रमाने साजरा होत आहे। खरं तर अजितदादा आपल्यात नसणं हीच गोष्ट मनाला पटत नाही। दादांच्या जाण्यानं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याची तर न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे। दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा संपूर्ण आठवडा महाराष्ट्र राज्यामध्ये एक सामाजिक उपक्रमाचा सप्ताह म्हणून साजरा केला जातोय। त्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम या संपूर्ण सप्ताहामध्ये राबविण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, आरोग्य शिबिर असेल, शालेय साहित्यांचं वाटप असेल, प्रत्येक गावोगावी स्वच्छता शिबिर असतील, असे अनेक उपक्रम या निमित्तानं साजरे केले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादाची स्मृती कायम चिरंतन राहावी या हेतूनं जुन्नर तालुक्यामध्ये राजुरी गावामध्ये 26 एकरमध्ये देवराई प्रकल्प त्या निमित्तानं उभा करत आहोत। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून आणि देवराई प्रकल्पाचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय सयाजी शेठ शिंदे यांच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनानं हा प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहत आहे। त्याच ठिकाणी अजितदादांचं स्मारक आणि त्याच्या सभोवताली जवळजवळ 7,000 वृक्षांची लागवड त्या निमित्ताने केली जाणार आहे। अतिशय सुंदर असा हा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करत आहोत। एकदम प्लॅनिंगने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे आणि या संपूर्ण प्रकल्पाच्या शुभारंभाच्या निमित्तानं त्या ठिकाणी येत्या 26 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री, आपणा सर्वांच्या नेत्या, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, त्याचप्रमाणे सयाजी शिंदे साहेब हे प्रमुख मान्यवर म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे। अतुल शेठ बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदरणीय दादांच्या प्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी 26 जुलैला राजूर या ठिकाणी उपस्थित राहावं असंही आवाहन या निमित्तानं करतो। त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष आदरणीय दादांचा वाढदिवस 22 जुलै आणि आमचे सर्वांचे लाडके नेते अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवस 23 जुलै, दोन्ही वाढदिवस जवळजवळ असल्यामुळं दोघांचाही वाढदिवस अनेक समाजोपयोगी उपक्रम साजरे करून संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी केला जायचा। यावर्षी मात्र ही अतिशय फार मोठी दुःखद अशी घटना आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आहे। आदरणीय दादाच आपल्यात नसल्यामुळं या वर्षीचा सन्माननीय अतुल शेठ बेनके यांचा होणारा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला की हा वाढदिवस साजरा होणार नाही, परंतु आपलं सगळ्यांचं अतुल शेठ बेनके यांच्यावरचं प्रेम या निमित्तानं अतुल शेठ बेनके त्यांच्या नारायणगावच्या राहत्या घरी 23 तारखेला संपूर्ण दिवसभर म्हणजे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपणा सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे। आपण त्यांना प्रत्यक्ष येऊन भेटू शकता, परंतु आपण येताना कोणताही पुष्पगुच्छ आणू नये, कोणतीही शाल, भेटवस्तू इत्यादी कोणत्याही गोष्टी आणू नयेत, कारण आपल्याला आनंदोत्सव साजरा करायचा नाही आहे। हा अतिशय साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला जाणार आहे। तरी माझी सर्व कार्यकर्त्यांना, तालुक्यातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती राहील, कुठल्याही प्रकारचे फ्लेक्स आपण लावू नये, आनंदोत्सव साजरा करू नये। आपण जर अतुल शेठला भेटण्यासाठी येणारच असाल वाढदिवसाच्या दिवशी, तर मात्र गेल्या अनेक वर्ष जसा बेनके परिवार, अतुल शेठ बेनके मित्र परिवार आणि संघटनेच्या वतीनं संपूर्ण तालुक्यामध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्ष आपण घेतोय, त्या कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी आपण येताना जर विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा शालेय वह्या जर घेऊन आला तर तो कार्यक्रम अतिशय स्तुत्य होईल। मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 23 जुलै रोजी जो अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवस होणार आहे तो साजरा होणार नाही, याच्या आपण सर्वांनी कृपया दखल घ्यायची आहे आणि सर्वांनी सहकार्य करायचं आहे। त्याचप्रमाणे येत्या 26 तारखेला आपण सर्वांनी देवराई प्रकल्पाच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अजितदादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करायची आहे। माझी आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी युवकचे अध्यक्ष अतुलजी भांबेरे साहेब उपस्थित आहेत। अतुल शेठ बेनके यांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीनं मी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही विनंती करतो की प्रत्येकानं आपापल्या गावामध्ये अजितदादांना अभिप्रेत असणारा जो काही स्वच्छतेचा उपक्रम आहे, त्या स्वच्छतेच्या उपक्रमासाठी
प्रत्येकाने आपलं गाव, आपल्या गावाचा परिसर, तिथली सार्वजनिक ठिकाणं ही स्वच्छता मोहीम हाती घ्यावी आणि ती कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं राबवता येईल आणि तिचं सातत्य कसं राखता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. हीच खरी दादांना भावपूर्ण आदरांजली होईल अशी विनंती आपल्या सर्वांनी या निमित्तानं करतो. जय शिवराय.